बाप की अदालत मध्ये आनंद इंगळे यांच्यावर पहिला आरोप आहे. तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही सहकलाकारांची नेहमी दिशाभूल करता. म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला तुमच्या नाटकातले संवाद पाठ नसतात. थोडंसं वेगळं उत्तर आहे माझं. शेवटच्या दिवसापर्यंत हे जरा चुकलंय. हां, मला बऱ्याच वेळेला नाटक सुरू झाल्यानंतर सुद्धा संवाद पाठ होत नाही. हा आरोप का केलाय मला माहिती नाही. म्हणजे हा तुम्हाला कोणी सांगितला आणि माझ्या कुठल्या सहकलाकारांनी सांगितला हे मला जरा बघायचं आहे. काय करणार तुम्ही? नाही, कारण काय हा माझ्यावरच्या असूयेपोटी केलेला आरोप आहे. हा मला अमान्य आहे. मला संपूर्ण डायलॉग पाठ असतात. वस्त्रहरण मधला एक डायलॉग म्हणून दाखवा. आणि कृपया मालवणी बोलण्याचा प्रयत्न करावा. वस्त्रहरण या नाटकातला एक डायलॉग जो पाठ आहे तुमच्या, म्हणा. नाही, वस्त्रहरण मध्ये नाही, तुम्हाला पाठ नाही. तुम्ही आता म्हणाला होता. नाही, असं नाही. मी आता म्हणाला होता सगळं पाठ असतं माझ्या. सांगा आता काय पाठ. बरोबर आहे, सगळं पाठ असतं माझ्या. फक्त मला वस्त्रहरण मधलं एवढी एक तर माझी भूमिका नव्हती त्याच्यामध्ये. काय छोटी का असे ना, बोला ना, ते छोटीच होती. काय अजून काय राहुला? काय 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 पाठ आहे मला, पाठ आहे. मंगेश कदम होते त्याच्यामध्ये. मंगेश सर, मला सांगा, मी कधीतरी विसरायचो नाही. मला फक्त लक्षात राहायचं नाही. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग काय आता बरं, त्या नाटकामध्ये तुम्ही बोलू नका, कारण त्या नाटकातले जे कलाकार मालवणी बोलणारे म्हणून घेतले होते ते साधी भाषा बोलायच्या लायकीचे लोक नाही. तुम्ही चांगलं बोलायचात मालवणी. मी आता नाटकात होतो ना, म्हणजे मी पण आलो ना त्यांच्यात. त्या नाटकाने मात्र सरकारी वकील त्याच्यात होते. त्यांना विचारा, मी किती भराभरा आणि व्यवस्थित बोलायचो. मला माहिती आहे सर. म्हणा नाही रे, मला माहिती आहे रे. माझं साधारण मालवणी पुण्याच्या मुळामुठेच्या काठी जन्माला येऊन तिथेच त्याचे दहन झाले इतपतच आहे. तुम्ही सहकलाकारांना अंधारात ठेवता, यावर सरकारी वकिलाचं काय म्हणणं आहे? मुलात ते अंधारात का ठेवतील? ते काय एमईसीबी आहेत? का ठेवतील मला सांगा. आणि काजव्याला कोणी विचारतं का की तुझा प्रकाश तू कुठून आणतोस? अरे जा स्वतःच्या घरात जाऊन. सर माझा पॉइंट ऐकून घ्या. सर माझा पॉइंट ऐका. ते जर अंधार करत असतील तर तुम्ही तुमच्या घरचे दिवे लावा ना. सिंपल आहे सर. मग काजवा कुठून आला? काजवाच काय? सरळ साधं बोला, सरळ साधं बोल. हे बघा, कसेही असले तरी ते माझे वकील आहेत. तुम्ही त्यांना असं मारामारी करू नका. आता म्हणत होतात मला नको, मला नको म्हणून. बरोबर आहे, मी म्हणत होतो प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. मग माझं नाहीये. प्रेम आहे, बाजू घेतली म्हणजे प्रेम आहे लगेच म्हणू नका. वैभव बांगलेच्या बाजूनी पण बोलतो मी. प्रेम आहे माझं त्याच्यावर. नाही सर. आहे की नाहीये सांगू हा प्रश्न खूप वर्ष पडलाय रे मला. सर मला एक प्रश्न पडलाय. दिव्याचा शोध कुणी लावला असं नो सर? यांचं काय आता? तुमचं काय? कुणी लावला? मी. कसं काय लावलं? हे मी आधी लाईट लावली, खाटेखाली बल्ब पडला होता, तो घेतला आणि त्याला लावला. तर बाप की अदालत मध्ये आनंद इंगळे यांच्यावर पुढील आरोप आहे. तुमच्यावर आरोप तुमच्या भावाने केलाय. तुम्ही घरी मदत करत नाही, तुम्ही घरात काम करत नाही, आणि काम केलं तर ते वाढवून ठेवता. तुमच्या घराचं शिफ्टिंग चालू होतं. मित्रांनी भावाला विचारलं काही मदत हवी आहे का, तर भाऊ म्हणाला हो, आनंद इंगळेला इथून घेऊन जा. घरामध्ये मी भरपूर कामं करतो. तेच नको असतात त्यांना. तुम्ही जी कामं करतात ते नको असतं त्यांना. वाढवून ठेवता तुम्ही कामं. नाही, असा आरोप आहे. आनंद दादा खरं बोल, तू बाकरवाडीची शपथ घेतलीये. ठीक आहे, हा आरोप मी मान्य करतो. अरे या माणसाचा त्रास होतो तुम्हाला. अरे हा माणूस म्हणजे फणस आहे, फणस. वरतून जरी काटेरे दिसत असला ना तरी आतून असा गुलगुलीत आहे, गुलगुलीत गर्यांसारखा सोनेरी. गुलगुलीत असं म्हणाले तुम्हाला? गुलगुलीत आहेत ते.
बघितले आंब? हा काय आंब? अरे हा आंबा म्हणतात सर तेच ते हे बघा सर, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा सर. 1200 रुपये डझन सर, 1200 रुपये डझन आहे. सर मी 800ला देतो, घेता का एक पेटी? Business आहे सर. Please सर. म्हणजे सर बघा 800ला चांगला आहे सर. फल बघा तुम्ही, स्पेशल आहे सर. सर घ्या ना. 800 म्हणजे जास्त होतं ते. ए कितीला दिला? हे 750ला देतो. 750. आंबे विकायला आला तू इथे? अरे ते- इथे काम मिळतात तुला तर आंबे विकायला आलास? माय गॉड घ्या ना आमची केस, मला अरे जेवण काय करायचंय. हो जरा तुम्ही थांबा ना एक मिनिट. इकडे एक केस चालू आहे, त्यात तुमची केस. याला काय अर्थ आहे? काय फालतूगिरी आहे? काय अरे काय आहे? अरे ही केस कोणाची आहे? माझ्या पोराच्या विषयावर पडलं तू. सर ही केस कुणाची? अरे माझ्या पोराच्या विषयावर पडल्यास. फुका 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 काय सोडली मी आता? फुका फुका. कशाला वाढवलं? हा? कशाला वाढवली एवढी मिशी? आधी उंची वाढवायची मग मिशी वाढवायची. मी या घड्याळाचा शोध लावला. घड्याळाचा शोध. हे मिस्टर इंडिया सारखं घड्याळ आहे. अरे मग त्याला देऊन टाका. तुमच्याकडे कशाला ठेवलं ते? नाही हा मी नवीन शोध लावला ना सर. हे काय याची चावी फिरवली ना की माणूस दिसतच नाही. काय सांगता? कसं हा. काय? हा? हे बघा आता बघा तुम्ही. हा? सर दिसतोय मी? अरे कुठं काय काहीच नाही. बघा आता बोलल्याच्या साहेब मी दिसत नाही. अरे दिसत नाही म्हटलं मी. काहीच नाही. जादू नाही आहे म्हटलं. दिसून राहिलं तुम्हाला. नाही सर तुम्ही बघा ना आता तुम्हाला दिसतोय का मी? अरे हा दिसतो म्हणजे माझ्या समोर उभा आहे. सर तसं नाहीये. हा? तुम्हाला दिसतोय तो तिथं नाही हा. मी इथे. आता सांगा मी कुठे? अरे तू इथंच आहेस. नाही सर मी तिथं नाही सर, मी इथं आहे सर. वागाला तर बाप की अदालत मध्ये आनंद इंगळे यांच्यावर पुढील आरोप आहे. तुम्ही इतरांच्या टॅलेंटला वाव देत नाही. नवकवींच्या प्रतिभेचा तुम्ही गळा पकडता. हाही आरोप मला मान्य नाहीये. इतरांच्या टॅलेंटला आपण कोण वाव देणार आहे किंवा न देणार आहे म्हणजे? पण एक फार मोठे कवी आहेत, त्यांची कविता तुम्हाला अजिबात आवडत नाही का? कोण बरं? समाजकवी वाचस्पती पुष्कर श्रोत्री. अरे हा कवी कधी झाला? कवी कुणीही कधीही होऊ शकतं. त्यांच्या कविता तुम्हाला का आवडत नाहीत? किती छान करतात त्या कविता, किती छान. मी त्या दिवशी वाचली एक कविता. असे का असे का असे का, बेलाला पाने तीनच का, ताटाखाली वाटीच का, वाटीत दूधच का, दूध मांजर पिऊन गेलीच का. पुष्कर श्रोत्री. अरे वा ग्रेट रे बाबा. किती छान कविता आहे. सगळ्यांना काही उगाच विदर्भाचं म्हणून सगळ्याला ग्रेट म्हणू नका. कल्पना सर किती काय हे काही काय कविता आहे का? हो, छान आहे मी कविता. तुम्हाला सांगू का, मला पुष्कर श्रोत्री कविता करतात हे मुळात आधी माहिती नव्हतं. अच्छा. ते करत असतील तर त्यांनी त्या ताबडतोब थांबवल्या पाहिजेत असं माझं हे मत तुम्ही आहे. ठरवू नका, त्यांनी थांबवायचं की ते करत राहणार. नाही हे बरोबर नाही. हा आमच्यावरती आरोप करता तुम्ही. कसले आरोप? की तुम्हाला त्यांच्या कविता आवडत नाहीत म्हणजे त्यांच्या तुम्ही काय गळचेपी करता म्हणून. हो. अरे बापरे, मी हे करून आरोप सिद्धच करतोय नाही का? कवितेमध्ये प्रतिभा हवी, प्रतिमा हवी, कला हवी. जशी आता तुम्ही माझीच कविता घ्या ना सर. कवी कुणीही होऊ शकतो. लक्ष देऊ नाही का? अगर मेरी टिंगल करके तुम करोगे मेरा छळ, अगर मेरी टिंगल करके तुम करोगे मेरा छळ, मिलेगा लगेच तुम्हें तुम्हारे बुरे कर्मों का फल. क्या बात है. बघा, मारूंगा वेत की छड़ी से आहा. तो उठेंगे आंग पे वल, दर्द है सर, दर्द दर्द. और तभी तुमको समझ में आएगा और हो जाओगे सूत के जैसे सरल. हे असते इंगळे प्रतिभा. बघा काय बोलताय तुम्ही? सर मी पण कविता की. अरे वा. परत सुरू. घ्या.
आला आला वारा संगे, वा 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 आला आला वारा संगे, वा वा. आला आला वारा संगे, दोरीवरचे कपडे उडून जातील घरात. तर बाप की अदालत मध्ये आनंद इंगळे यांच्यावर पुढील आरोप आहे. तुम्ही खूपच हेल्थ कॉन्शियस आहात. खूपच म्हणजे हा व्यायाम वगैरे म्हणजे आतापर्यंत अनेक डॉक्टरकडे गेलात तुम्ही. हा एक आरोप मात्र माझ्यावर नक्की आहे. हा आरोप म्हणशील तर हा करेक्ट आहे. हा पण तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर एकच झालं की तुमचं वजन कमी नाही झालं, त्यांचं फक्त मनोरंजन झालं तिकडे. तुम्ही खरंच व्यायाम करता म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन कोणाशी आहे? सलमान खान अरे काय बाबा, नाही की जयवंत वाडकर? अरे कौल घातलं डोक्यात. कौल, अरे कौल फोडले त्याच्या डोक्यावर. अरे अरे होत नव्हता म्हणून देवाकडे कौल मागून घेतला रे. सर मग देवाचा कौल मिळाला असं समजा ना. कसा? माझं नाव देवा आहे सर. अरे पोरगा आहे रे माझं, ते सुट्ट्या लागल्या म्हणून आणलं त्याला. कोणतं तोडफोड करू नका, सरळ सरळ बोला काय बोलायचं आहे ते. सॉरी. ते वजन कमी करत नाहीत यावर बोलतोय आपण. एक मिनिट. अरे माणसाच्या शारीरिक वजनावर जाऊ नका, त्याचं सामाजिक वजन बघा. सामाजिक वजन. सर या आपण तुमचं सामाजिक वजन करूया. या Please, सर. sir, या. नाही सर, नाही, या. हे अति होत आहे. हे नाही. मुद्दाम आहे हा. सर नाही नाही, सर सर, नाही लोकांना प्रूव्ह करा दाखवून सर द्यायचं. नाही. अरे काय प्रूव्ह करायचंय मला? मी असं म्हणतो की म्हणू नका ते दाखवा करून. नाही नाही तुम्ही 4 लोकांमध्ये असं 4 लोकांना महाराष्ट्र समोर 4 लोक या आता कसला विचार करा. काय वजन बिजन करायला लावता रे? समाजातलं वजन दाखवूया आपण. करा या. सर, या करा. सर तुम्ही प्रूव्ह करा. हा करा सर. दामले सर जरा बरोबर चला माझ्या. नाही नाही माझ्या बरोबर चला. आधी तुमचं वजन बघूया मग माझं. नाही नाही एक एक पाय ठेवूया तुझं. दोघं एकसाठी उभा राहा. काटा काटा तुटल, काटा तुटल. 60. 160. 60 किलो सरांचं आणि 160 किलो आनंद सरांचं. अरे 20 किलो. 160 किलो एक, 160 किलो दोन. कैसा किलो दिया? तुमको कितना किलो चाहिए? 2 किलो पे 1 किलो फ्री है. थोड़ा कम करो ना. अरे वो कम नहीं कर रहा, तुमको क्या है? अरे तू वकील आहेस का दलाल आहेस? तू विकायला काय निघालाय? आनंद इंगळे यांनी आपल्यावरचे सगळे आरोप मान्य केलेले आहेत. पण खरोखर बघितलं तर आनंद इंगळे फार मोठी हस्ती आहे. नुसतं महाराष्ट्रातच नाही तर जगभरात जिथे जिथे मराठी लोक आहेत तिथे तिथे आनंद इंगळे हे फेमस आहेत. त्याबद्दल जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा वाजवा. तुम्ही झोपा ना. त्यांना त्रास होत होता, झोपा म्हणलं, बाकी काय नाही सर. झोपवलं मी. अरे उठला होता रे कसा बसा तो? झोपू द्या, लहान लेकराला झोप पूर्ण झाली पाहिजे सर, मला माहिती आहे. तुमचं चालू द्या. अरे मेंदूतून जाईल तो. आहेस ना रे बेटा? हा बस झोप झोप. तर आनंद इंगळे यांची प्रतिमा खूप मोठी आहे. तर आज या कोर्टात आले, हा खरं तर कोर्टाचा मान मानला पाहिजे आपण. म्हणून आनंद इंगळे यांना एक सौम्य शिक्षा आपण देतो का तुम्हाला जे गाणं तुमच्या आवडीचं असेल त्या गाण्यावर तुम्ही डान्स करा सर.